मंडळी, मी निखिल सोळसकर स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलोय ते जावळीच्या खोऱ्यामध्ये आणि आत्ता आपण सध्या उभा आहोत ते शिवसागर जलाशयामध्ये. आणि इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो डोंगर दिसतोय तो आहे किल्ले वासोटा. तर आज आपण किल्ले वासोटाचा ट्रेक करणार आहे. तर चला आपण आज या ट्रेकला सुरुवात करू. साधारणतः 1 ते 1.5 तास बोटीचा प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते या चेकपोस्ट जवळ. मित्रांनो, इकडे जी पुढे लाईन दिसते इथे आपल्या बॅग्स आणि काही आपण साहित्य आणले असेल ते चेक केलं जातं. मित्रांनो, चेकपोस्ट पासून आपण 5 ते 10 मिनिट पुढे आल्यावर आपल्याला वाटेत लागतो हा पहिला ओढा. यात जे पाणी दिसतंय याचा वापर आपण इमर्जन्सीमध्ये पिण्यासाठी सुद्धा केला जातो. मित्रांनो, पहिला ओढा पार केल्यानंतर आपल्याला पुढे हे लागतं हे हनुमानाचं मंदिर. मित्रांनो, आत्ता 80% आम्ही किल्ला सर केला आहे. अजून 20% बाकी आहे. पण ऊन एवढं आहे आणि खडी चढाई असल्यामुळे खूपच दम लागलेला आहे. तर चला 20% किल्ला राहिला आहे तो आपण पूर्ण करूया. मित्रांनो, इकडे वाटेत बघू शकता हे माझ्या डोक्यावरचे हे झाडं तशी पडलेली आहेत आडवी. जबरदस्त ॲडव्हेंचरस आहे. मित्रांनो, थोडंसं किल्ल्यावरच्या वरती आल्यावर आपल्याला डाव्या साईडलाही दिसतं एक वास्तू बघायला मिळते. इकडे बघू शकता, इकडे सुद्धा काही वास्तू दिसतंय. चला चला चला. मित्रांनो, इकडे बघू शकता आपल्याला उजव्या साईडला बघायला भेटतो तो नागेश्वर सुळका. आपण पहिल्यांदा किल्ल्यावरती जाणार आहोत आणि नंतर त्या नागेश्वर सुळक्यावरती जाणार आहोत. चला मित्रांनो, इकडे बघू शकता इथं आपल्या बोट लागलेले आहेत आणि इथून आपण चालत आलो आहे. पाण्याच्या पासून बघू शकता पूर्ण जंगल आहे, घनदाट असं जंगल. इकडे बघू शकता पूर्ण घनदाट असं जंगल आहे. फायनली मित्रांनो, आम्ही 2 तासाच्या ट्रेक नंतर किल्ल्यावरती पोहोचतोय. इकडे बघू शकता हा शेवटचा टप्पा बाकी आहे. या कातळात कोरलेल्या पायऱ्या बघू शकता आपण आणि इकडे खाली बघू शकता शिवसागर जलाशयाचा सुंदर असा नजारा. मित्रांनो, इकडे बघू शकता हे किल्ल्याचं प्रमुख महाद्वार आहे. परंतु इकडे बघू शकता इकडे सैनिकांना बसण्यासाठी देवड्या होत्या, परंतु पूर्णपणे ढासळलेला आहे. आणि इकडे हा दुसरा दरवाजा, परंतु याची सुद्धा अवस्था ढासळलेल्या अवस्थेत दिसतोय आपल्याला. आणि फायनली मित्रांनो, आपण पोहोचलोय ते वासोट्या किल्ल्यावरती. इकडे बघू शकता खूपच गर्दी आहे किल्ल्यावरती आज.
रविवार असल्यामुळे किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूस बघायला मिळतं हे भलं मोठं मारुती मंदिर. किल्ल्याच्या प्रमुख महाद्वारातून आत आल्यावरती आपल्याला थोडंसं पुढं आल्यावरती बघायला मिळतं हे भलं मोठं पाण्याचं तळ. मित्रांनो हे बघू शकता, ही आपल्याला तटबंदी दिसते पडलेली आहे. हे बघा पूर्ण तटबंदी आहे ही. ही जी वास्तू दिसते असं बोललं जातं की येथेच कैद्यांना कैद करून ठेवलं जायचं. आणि त्याच्याच एक्झॅक्ट साईडला आपल्याला हे दिसतंय मंदिर, ते आहे श्री महादेवाचं मंदिर. मित्रांनो इकडं बघू शकता किती खोली दिसते आपल्याला. पूर्णपणे कोकण भाग आहे आणि हा सुळका बघू शकता आणि घनदाट असं जंगल. मित्रांनो हा जो आपल्याला पुढे सुळका दिसत आहे हाच आहे नागेश्वर सुळका. मित्रांनो आता आपण आलोय ते या किल्ल्याच्या सर्वात अवघड पॅचवर. येथे एका वेळी एकच माणूस जाऊ किंवा येऊ शकतो. येथे डाव्या बाजूस आपल्याला बघायला मिळतं हे जावलीचं भलं मोठं अभयारण्य आणि उजव्या बाजूस बघायला मिळतं हे आपल्याला संपूर्ण असा कोकण भाग. मित्रांनो किल्ला म्हटलं की पाण्याची टाकी आलीच. अशीच या किल्ल्यावरती 2 पाण्याची टाकी आहेत. आपण या पाण्याचा उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. आता आपण आलोय ते या किल्ल्याच्या दक्षिण बाजूस. हा जो आपल्याला पुढे कडा दिसत आहे याला बाबू कडा आणि कोकण कडा सुद्धा बोललं जातं. आणि मित्रांनो इकडे जो पुढे कडा दिसतोय हा कोकण कडा सुद्धा बोललं जातं आणि हाच आहे जुना वासोटा किल्ला. परंतु मित्रांनो आता इकडे जाण्यासाठी वाट नाही आहे. मित्रांनो आपण भरपूर दिवस चाललेला आपलं वासोटा किल्ल्याचा ट्रेक करायचा आणि आज फायनली आपण वासोटा किल्ल्याचा ट्रेक केलेला आहे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब